काय वा बाबा, काऊन झोपला तुम्ही आता? झोपू नको तर काय करू आता, लय टेन्शन आलं मला. कशाचं ते? काय सांगू तुला आता, तुला सांगून तरी काय समजणार आहे ती, त्या का समजायच्या गोष्टी आहे. बघा सांगून, समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर राहिलं. काय सांगू आता, सांगायला काही बाकी राहिलंच नाही. तरी पण काही ना काहीतरी असनच ना ते कारण, त्याच्यामुळेच तर तुम्ही झोपले ना आता. कारण तर सगळंच मोठं आहे, पण काय करते सांगून सनी आता, काय तरी उपयोग आहे त्याचा. जाऊ द्या मग, नाही सांगत तर चालले मी. अरे पोरी, अरे थांब, चालली कुठं? सांगत नाही म्हणलं तर धकली लगी. थोडं ऐकशील तर खरी, माझं विमान थोडं हलकं झालं पाहिजेत का नाही? बर, सांगा मग आता. काय झालं, मी गेलो होतो रानामध्ये. तुला तर माहिती रानात गेल्यावर काय काय करावं लागतात काय माहिती. हो, आता रानात गेल्यावर तर काम तर करावंच लागतील ना. बिगर कामे केले तर तरी कस काय जमल? तसं नाही, मी गेलो होतो रानामध्ये, आपल्या त्या वरच्या शेतामध्ये. त्याच्यामध्ये डाळिंबीचा बाग लावलेला आहे का आपण, त्या डाळिंबीच्या बागामध्ये गेलो. काय झाले मग डाळिंबीच्या बागामध्ये? जेव्हा डाळिंबीच्या बागामध्ये गेलो मी, आणि मला वाटलं की एखादं मस्त पैकी डाळिंबीचं फळ तोडाव आणि खाव. मग तोडायचं ना, आपलं तर शेत आहे ते, तिकडे थोडंच कोणाला विचारायचं आहे. तेच तर म्हणतोय ना मी जेव्हा झाडावरती चढलो, आणि झाडावरती चढल्याच्या नंतर कशाला विचारतेस तू? राहिलं नाही विचारत. कशाला विचारतेस म्हटलं तर चालली लगे, ऐक तर थोडं तू. सांगा मग लवकर लवकर. जेव्हा मी झाडावरती चढलो, आणि सगळ्यात वरच्या शेंड्यामध्ये होतं ना एक डाळिंब पिकलेलं, ते तोडायची इच्छा झाली की माझी. आणि जेव्हा मी तोडायला लागलो, तेव्हा एकदम अचानक माझ्या कानावरती आवाज आला. कशाचा आवाज आला तुमच्या कानावरती? कडकन आवाज आला की माझ्या कानावरती. कशाचा आवाज होता तो? आता आवाज कशाचा होता हे पण नाही समजलं का तुला? जेव्हा मी त्या फांटीवर उभं होतो, तीच फांटी मोडली की, आणि पडलो ग मी खाली. ताडकन दिसी कंबळ मोडलं की माझं. अरे देवा, मग तर अवघडच झालं. ते तर काहीच अवघड झालं नाही, पण मला डॉक्टरांनी सांगितलं ना की 1 महिना आराम करावा लागेल म्हणून. सगळे कामं बंद झाली की माझे, आणि मला आराम करावा लागतोय की. अच्छा, आता समजलं की तुम्ही झोपलेले का आहात ते. समजलं ना आता? चल ठीक आहे, जा मग बघ तुझे कामं. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळेल. धन्यवाद.